कारण तुम्ही अशा एका शाळेचे विद्यार्थी आहात ज्या शाळेमध्ये शिक्षणाव्यतिरिक्त तुम्हाला नैतिक मूल्याचं शिक्षणही दिलं जातं. अशा या शाळेमध्ये जे 10वीला उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाबा कदमजी, विजयजी तोडणकर, त्याचबरोबर नगरसेवक दीपकजी सावंत, आपल्या शाळेचे लोकप्रिय मुख्याध्यापक इंगळे सर, एमआर क्लबचे सन्माननीय मरविन सर, आमच्या तुपेताई योगेशजी पेडणेकर, उत्तम असा निवेदक मंदार आणि त्यांची ते झाले ते महेंद्र रावलेजी आणि तुम्ही सगळे विद्यार्थी. जरा पहिल्यांदा ना भाषण सुरू करण्यापूर्वी सगळ्यांनी जरा हात जोडा आणि माझ्याबरोबर ही एक प्रार्थना म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ही प्रार्थना नेहमी लक्षात ठेवा. या 4 जरी ओळी असल्या तरी या 4 ओळीमध्ये आपल्या जीवनाचा सार आहे. आणि नेहमीच दिवसातले 24 तासांपैकी 8 तास तर तुम्ही झोपता की नाही? 16 तास राहिले, 16 तास मधले 12 तास तुमच्या हातात मोबाईल असतो नाही? अरे बाबा, कोण म्हणाला नाही त्याचा टाळ्यावरून सत्कार करा. आणि 4 तासामध्ये तुम्ही तुमचं मनाचं ऐकता. मग याच्यामध्ये तुम्ही इतरांसाठी काय करता? काहीच करत नाही. माझी आपल्याला एक विनंती आहे. जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो ना महेंद्र रावलेजी, ह्या बेंचवर बसल्यावरती हा फळा असायचा आणि त्या फळ्यावरती ना असा एक सुविचार लिहिलेला असायचा. हा सुविचार काय, जरा वाचा जरा सगळ्यांनी. तुम्ही फक्त 2च गोष्टी करता. काय करता? हसता आणि खेळता, पण शिस्त अजिबात पाळत नाही. पाळता तुम्ही? बघा मी सीसी कॅमेरा आहे सर. ती कुठे पाळतात? ती फक्त वर्गामध्ये पाळतात. शिस्त नुसती वर्गामध्ये पाळून चालत नाही, ते पाळणं कर्तव्यच आहे. पण जेव्हा तुम्ही ह्या वर्गाच्या बाहेर जाता, समाजामध्ये वावरता, घरामध्ये असता, तेव्हा तुम्ही खरं शिस्त पाळता का? पाळता का मला सांगा. तुम्ही जेव्हा एखाद्या ग्रुपमध्ये असता तेव्हा ग्रुपमध्ये तुमच्या चर्चा काय चालल्या असतात? त्या अभ्यासाव्यतिरिक्त चर्चा असते. तुम्हाला आई वडिलांनी जे सांगितलं असतं ते आई वडिलांचं तुम्ही किती ऐकता हे तुमच्या चेहऱ्यावर मला कळतं. कारण मी तुमच्या वयात असताना सुद्धा तुझे काही मी असंच होतो. मी काही मोठा होत नाही. पण मी आज ह्या वयात आल्यावरती कळलं की जर त्यावेळी मला कोणी सांगितलं असतं आणि मी जर ऐकलं असतं महेंद्र रावलेजी, आज मी एका वेगळ्या जागी असतो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमच्या मनाचं करा, जे पाहिजे ते करा, पण आपल्यासाठी ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्या आई वडिलांचं ऐका. आणि जे आपल्याला आकार देत आहे अशा शिक्षकांचं, आमच्यासारख्या लोकांचं थोडं तरी ऐका. म्हणून सांगितलं की तुम्ही हसा, खेळा, पण शिस्त ही फार महत्वाची आहे. म्हणूनच 24 वर्ष सचिन तेंडुलकर भारतीय संघामध्ये होता. त्याला सगळं काही मिळालं, पण त्याचं ध्येय काय होतं? जर मी शिस्त नाही पाळली तर मी या भारतीय संघामध्ये नसणार होतो. उदाहरणार्थ विनोद कांबळे आहे ना, काय त्याच्याकडे प्रतिभावंत होता, पण जीवनातली जी शिस्त पाहिली होती ती पाळल्या नसल्यामुळे आज तो विनोद कांबळे कुठे आणि सचिन तेंडुलकर कुठे आहे? आज सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळालं. माझी आपल्याला एकच विनंती आहे, अभ्यास तर तुम्ही करता, सगळं करता, पण आपलं जीवन हे एकदाच मिळालेलं असतं. ते कसं घडवायचं आणि कसं बिघडवायचं हे त्याच्या हातामध्ये असतं.
म्हणून तुम्हाला आता एवढंच सांगणार आहे, हे फक्त लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे करा. मला वाटतंय ह्या शाळेतले सगळे शिक्षक हे अतिशय गुणवान आहेत, तुमच्यावरती नजर ठेवून आहेत आणि तुमच्याकडून ज्यांच्या ज्यांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पण ते पूर्ण करत असताना कुठल्याही प्रकारचा मानसिक दबाव आपल्यावरती येऊ देऊ नका. मजेत राहा, चांगलं खा, सगळ्याकडे बघा आणि जे ज्यामध्ये आपल्याला सहभागी होता येईल त्यामध्ये सहभागी होऊन हा समाज सुदृढ कसा राहील यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावं. म्हणून मी तुम्हाला एक सांगतोय आणि शेवटी जाता जाता ही प्रार्थना नेहमी म्हणा. 24 तासांपैकी ही प्रार्थना नेहमी म्हणा. त्याचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळेल. आणि जाता जाता स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींची एक कविता सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला माहिती असतील की नाही मला माहिती नाही, परंतु त्यांचं नाव ऐका, आजकाल युट्यूबवरती आहे. ते कविता अशी आहे की टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी. म्हणजे मोडून पडलेल्या स्वप्न असतं त्याचं कोण आपलं ऐकणार आहे. प्रत्येकाची स्वप्न असतात. तर बाबा कदम साहेबांना आमदार व्हायचं होतं पण ते त्यांच्या योगात नाही आलं, पण यांनी स्वप्न पाहिले, नगरसेवक झाले. काही जण स्वप्न पाहतात, ते स्वप्न पूर्ण होत नाही, पण आपण रडत बसतो. म्हणून सांगतात अटल बिहारी की टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर खिड़की, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी नवीन गीत असलं पाहिजे. जुनं लक्षात ठेवायचं पण ते उघडत बसायचं नाही. नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करायचा. पुन्हा तुम्हाला सांगतो, हसा खेळा पण आयुष्यात शिस्त पाळा. धन्यवाद.